10 मिनिटात तयार होणारी आणि चवीला तर चिकन सारखी लागणारी सोयाबीनची भाजी आज आपण बनवूया। त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल, बारीक चिरलेले 3 मोठे कांदे, कांदा थोडा परतून झाल्यावरती 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले, टोमॅटो परतून घ्यायचा, मीठ टाकायचं टोमॅटो नरम होण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी। मीठ सर्वच टाकून घेते मी सोयाबीनच्या हिशोबाने, पुन्हा मीठ टाकणार नाही। 1 मिनिटासाठी झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेते। आलं लसूणची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची। आलं लसूणचा आपला वास जातो तोपर्यंत परतायची। 1 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। 2.5 चमचे इथे मी मसाला घेतलाय, मालवणी मसाला आहे। मालवणी मसाला नसेल तर मिरची पावडर आणि गरम मसाला मिक्स करून टाकू शकता। कोथिंबीर टाकते मी यामध्येच। अशी कोथिंबीर टाकली ना की त्याचा स्वाद अजून छान येतो, म्हणून मी अशी कोथिंबीर टाकते। ग्रेव्हीला साईडने तेल सुटू लागल्यावरती सोयाबीन घालून घ्यायचे। मी 1/2 किलो सोयाबीन घेतलेले, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून सोयाबीन त्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घेतले। त्यातलं पाणी बाजूला केलं आणि सोयाबीन मसाल्यामध्ये टाकले। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून पाणी आटेपर्यंत मीडियम टू फास्ट गॅसवरती शिजवून घ्यायचं। मध्ये मध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजी करपायला नको म्हणून। चला तर तयार आहे आपली सोयाबीनची भाजी। रेसिपी आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।